अनेक नलगिरू साहेब होता आपल्या संचितावातनी तुका म्हणे भार घातली अवरी होईल कैवारी नारायण म्हणून यावरी म्हणून नाही खेळू म्हणावा गोविंद वेळवेळा पांडुरंग करू वृद्ध बाबाजी सद्गुरू दास तुका ओम नमो नारायण पावन झालो त्याला करी नमोदेश्वर निवृत्तो धरा सोपान देवा काही न कुर्बाना धराव दे हे मॉनिटरला कमी करून ती मोठ्या साऊंडला दे पलीकडं मोठे आहेत ना मॉनिटर कमी करणार मला नको देऊ असं पलीकडले साऊंड आहेत ना मोठे काय होत नाही आता बरं आहे चांगलं चाललंय सिस्टीम चांगली आहे काही नाही असं वाढव थोडं अजून नमो ज्ञानेश्वरा निवृत्तो धरा सोपान देवा प्रसूत प्राप्त प्रसंगी चिंतन विषय करता घेतलेला अभंग महाराष्ट्र सिंधुदुर्ग सम्राट जगवायचे जगद्गुरु तुकोबार आहे यांचा चारित्र्याचा सगळ्यांच्या पाठातील नर ह्याला जन्माला आल्याच्या नंतर काहीची इच्छा असते मला दुःख नको दुःखाच्या आणि सुखाच्या दोन बाजू आहेत एक बाजू आपल्याला असं वाटते एक नको वाटते तरी सुंदर उदाहरण आहे किती लोक आनंदी राहिले तर त्याचा शेवट दुःखाचाच आहे विठाला विठाला दागिने घातले संपत्ती कमवली धन कमवलं सगळं कमवलं पण मरताना सुख का दुःख मग शेवटला काय सगळ्यांना दुःख आहे एक सुद्धा जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई समाजातले सगळे लोक दुःखी आहेत प्राणी दुःखी आहेत जड जीव दुःखी आहेत वनस्पती दुःखी आहेत आणि काय तुम्ही झाड सगळे लोक दुःखी सगळे जगत दुःखी का त्याचं कारण कळलं का सगळ्यांचा शेवट आहेच आहे आणि शेवट आनंदाचा नाही दुःखाचा आहे संतांचा फक्त सुखाचा आहे विठाला अमरत्व कुणाला आहे संतांना नाही का आपल्याला आहे आता आपलं काय थोडे दिवसाचं अमर आहे पुन्हा नाही त्याला पुरावा आहे आपलं नाव निघत नाही निघत का कधी कधी आपले नाव आता एवढे पिढ्या माणसं गेले सगळ्याला ज्ञात आहेत का ते कोण गेलंय कोण राहिले जे गेले ते गेले त्यांची शिल्लक कीर्ती सुद्धा नाही काय त्याला पुरावा आहे ना गेले दिगंबर राहिले त्या कीर्ती जगा माझी जगा माझे फक्त कीर्ती शिल्लक राहणार काय आणि आपली कीर्ती शिल्लक राहावी याच्यासाठी आपलं कार्य तसं लागतं विठाला विठाला असेल तर कोणाकडे आपल्या हिता जो असे जागता पण धन्य माता पिता हा त्याला सुंदर उदाहरण आहे धन्यता द्यायची असेल तर मायबाप तसे लागतात असं काय बरं मला काही नको करू असं एकदम खास आहे सगळ्यात महत्वाचं धन्यता देण्यासारखी असावा तुला पुरावा असा आहे जर विष्णू आणि अविचारी लोक असल्यावर त्यांना धन्यता देता येत
आता काही माणसं आहे जन्माला आल्यावर काही लोक आनंदी असतात, काही लोक दुःखी. मुलगी झाल्यावर दुःख का मुलगा झाल्यावर? आणि मुलगी कोणापासून झाली? एका म्हशीला तर नाही झालं टॉन. काय लोक विचार. अरे जिथं मुलगी जन्माला आली तिथं उत्पत्ती आहे. स्त्रीच नसल कसं होणार? काही बाया सुद्धा अशा आडमुठे मी तुझ्या बाया पोरगीच झाली. मग तू कोण होती पहिलं? एक म्हातारी तर त्या दिवशी म्हणते होती कार्टीच झाली बाई. आणि तू केव्हा होती लहानपणी? तू ही कार्टीत होती ना. तुम्ही मोठे झाल्यावर सगळे का अगोदर? त्याला पुरावा आहे. स्त्री जर घरात नसेल तर ते घरालाही किंमत नाही आणि जीवनालाही नाही. आता सगळ्या सुना आहे, खरं सांगा बरं. घर तुमचे एका सासूचे? खरं सांगायचं कोणाचे? सासूचे. बरोबर आहे. जमीन कोणची? सासूची. पप्यात बाप कोणाचा? पहिला कुणाचा? सासूचा. बरोबर आहे. आणि आता वनवास कुणाचा? आणि खात्या कुणाच्या घरात? तिच्याच. तिची जमीन पिकवायची, तिच्याच खायचं आणि तिलाच लोक सांभाळत नाही. एवढी दिवाळी गेली. म्हातारी लग्न म्हणले का सुना आत्या तुमच्याकडे उद्या मुलगी येणार आहे, हाय का काही स्वयंपाक म्हणले का? अरे तिची आज मुलगी येणार आहे तर तिच्या घरी लाडू नाही आणि याचं आक खंदान खाते. एक उत्तर आहे का? सध्या काय झालंय? खऱ्याची मिली माय. खऱ्याला काय नाही? माय नाही. आणि त्याला पुरावा आहे. सोने नको काही नको. असंच बरं आपलं शांत, काही नाही लागत त्याला. सुंदर उदाहरण आहे. खरं लोपले ज्ञान जगी ही तर नेणती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले. प्रत्येकाचं शेवट दुःखाचं आहे. तुम्ही किती आयुष्यभर आनंदी राहा, शेवट कसा आहे? शेवट सगळ्यांना काही लोक म्हणते बाबा ते आपली मंडळी आपलं ऐका, तुझी नाही सगळ्याचीच ऐकत नाही. काय माणसं म्हणते बाबा आमच्या घरातले माणसं आपल्याला वाईट बोलत्या. अरे तुझेच नाही सगळेच घरात बोलतात, पण काही माणसं देखत बोलतात. काही कुठेही तुम्ही जा, एक दिवस असं कुणी आहे का? आता बरे बघा, आता काही नाही करू, मस्त काम आहे. एक दिवस सुखाचा. अरे तुम्ही पाहिलं असं सगळ्या समाजात सगळी माणसं जन्माला आले, पण दुःखी का? त्याचं कारण आहे जन्माला आलं की दुःख सोबतच आहे. लटिका व्यवहार सर्व व्यवहार कसा आहे? लटिक आहे. सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. त्याला पुरावा आहे. हरी नसल जीवनात तर काहीच खरं नाही. आणि म्हणजे हरिविन जन्म नरकची आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. त्याला सुंदर उदाहरण आहे. जर हरी जीवनात नसेल तर जीवन नाही. त्याला पुरावा आहे. अजून काही माणसं म्हणतात ना, अरे बघा तुम्ही पाहुणे सगळे पलीकडे बसले, त्यात आम्ही काय दरोडे खोर आहे का काय आपल्याला? आम्ही आलोय काय आला बाबा? आम्हाला काय रोजाना आणलंय का? खुशाल पाहून सगळे तुम्ही इकडे या बरं. आणि कीर्तनामध्ये 10-15 मिनिटच कीर्तन आहे का? एवढे वेळ असतं. तुम्ही टापा मारीत बसायचं. तुम्हाला हाय नाही वेळ, तास 2 तास. पुन्हा या विठाला आपलं लक्ष तिकडे जातं. आता या बघा बरं, ते कामात बिचारे 2-3 जणी मस्त पैकी पुऱ्या करायचं. त्यांना त्याचं टार्गेट आहे हे उरकायच्या आत ते उरकलं पाहिजे.
त्यांचं काय जरी झालं तर हात चालूच आहे का नाही बंद बंद आहे. आणि ते तुम्ही तिकडे बसले बसले तर मग खाल्यावर माझ्या तोंडाला पाणी येतं इकडं. आता असला कीर्तन करतो त्याचं कुठं न व्हायचं ना सगळं कीर्तनकार खात नाही म्हणून बरं हे. नाही तर काय होतं कधी कधी पडिले मला नाही इंद्रिय. आणि तुम्हाला खरं सांग किती दूर राहो तुम्ही सगळ्यापासून दूर राहताल पण एके गोष्टीपासून कधीच दूर जाणार नाही. कोणत्या? यमापासून. तुमच्या तो कधीतरी पाठीमागा आहेच आहे. तुम्ही सुखात असं नाही तर तुम्ही शिर्डीत राहा, लाईनीमध्ये राहा, पंढरपुरात राहा, पांडुरंगाच्या मंदिरात राहा, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा, यम तुम्हाला सोडत अजून नाही गोडे. मरण तुम्हाला चुकत नाही, तुम्हाला सगळं चुकविता येईल पण मरण. हा आता ती पोरग आहे. काय नाव रे तुझं दादा? हा उभा रे काय नाव? हा श्रेयस. हा नीट नीट उभा नीट. हा लय खास इकडे आहे रे म्हण. ये बाई ये. कठीणच काम. हात केवढा आणि घड्याळ केवढी. घड्याळ तुझीच आहे का? हा वा हुशार आहे. तुला मम्मी जास्त आवडते का पप्पा? टाळ्या वाजव यासाठी बरोबर. ए पण तुला चुलतीकडे जास्त राहायला आवडत का मावशीकडे? मावशीकडे. तुमची चुलती का उलटली का आहे का नाही? नाहीये का म्हणून गोठा आहे. हा ए आत्यात असं ना तुला आत्या आत्या आहे का नाही? मग मम्मी मावशी आल्यावर चांगला स्वयंपाक करते का आत्या आल्यावर? तुमच्या घरात मग बरं मम्मी रोज फोनवर मावशीला जास्त बोलते का आत्याला? लय गोड. याला चुलता नाही हो. ए पण तुझं मामाचं गाव कोणतं? चुलती आहेत का तुला? हा तात्या म्हणतो काय का दादा? हा बरं असू दे. ए मला खरं सांग मामाचं गाव कोणतं तुझ्या? आणि गाव कोणतं तुमचं? हा मग तुमची आजी असेल ना जवळक्यात. मग तुला पप्पाची आई जास्त आवडती का मम्मीची आई? माया पुढचा निघाला. हे तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? इंजिनियर. हा इंजिनियर. वा. आणि मग इंजिनियर व्हायचं म्हणजे तुला मग नशिबानं होशील का अभ्यासानं? अभ्यासानं. बरं तुला नशिबानं बायको चांगली मिळेल का बघावं लागेल? नाही नशिबानं मिळेल का बघावं लागेल? तुझं आहे बाबा बरं झालं. शेती नसता येत नाही अजून. एवढा जीवन बघावं लागेल म्हणते. आणि आई म्हणते मग पप्याला काय कळत नाही होय त्याला. पोरायला जेवढं कळत तेवढं. आता तुम्ही खरं सांगा आजी दोन्ही सारख्यात पण पोरायची आवड कोणाकडे जास्त? आता ही तुम्ही नतावाले आई सगळे बऱ्याच आहे. तुम्हाला लेकीची जास्त लेकर आवडत आहेत का लेखाचे? लेकीचे बरोबर आहे. आणि राहते कोणाकडं? म्हणजे खाच लेखाचं आणि आवड कोणाच्या लेकराची? मग त्याला पुरावा कळला का? मुलगी कधी वाईट बोलत नाही म्हणून तुम्हाला मुलीची लेकर. पण कधी कधी मुलगी 2-3 महिने तुमच्याकडे राहू द्या मग मुलीलाही आई कळती आणि आईलाही. मग आई काय म्हणते माहिती का? काही जरी झालं तर ती तुझं घर तुझंच बरं आहे बाई. तू काही इकडे राहू. कोणती आई 1.5 वर्षे लेकीला सांभाळण्याची गॅरंटी? पण तुम्हाला महिना म्हणून सांगा तुम्हाला सासूचा राग काय येतो माहिती? आई तुम्हाला जी कमी म्हणजे आईने काही उणीवी राहिल्यात आईकडे काही उणीवी राहिल्यात तुमच्याकडनं शिकवता त्या राहिलेल्या उणीवा भरून कोण काढती? आई तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर पांघरून टाकती पण सासू प्रत्येक गोष्टीला बोलते. त्याच्यामुळे तुम्हाला कोणाचा राग येतो जास्त? बरं आईच्या शब्दात प्रेम आहे सासूच्या शब्दातही प्रेम आहे. सासूला वाटतं माझी मुलगी आणि सून सारखी असावी माझ्या मुलाचा संसार वाटला होऊ नये म्हणून थोडी बोलती पण तिच्या शब्दामध्ये राग आहे. पण आतमध्ये काय आहे? ती फणसासारखी आहे. बाहेरून कडक आणि आतमध्ये. पण महिलांना जास्तीत जास्त जर राग कुणाचा येत असेल तर कुणाचा? सासूचा. माझं तर वैयक्तिक मत आहे तिला सासूचा राग येत आहे. तिनं तिचं पोरग तिची इस्टेट सगळी मोकळी करून द्यावा. पप्याच्या बापाला काय सांभाळायचं? त्याची आईच नाही लागत तर म्हणजे पप्याचा बापही नको. तू तिकडे उलात कुठं जायचं जाय नाही तर समृद्धीला जाय.
याला उत्तर कळलं का? आपलं कसं आहे, एक सांभाळायचं दुसरं सोडून द्यायचं, एक सांभाळायचं दुसरं सोडून द्यायचं. म्हणजे तुम्ही आपलं असं आहे, एक सुख पाहिजे, पण सुख कसं पाहिजे? हे आलेले पाहुणे सगळे तिकडे झाडाखाली बसले, ते काय दहाव्याला आले तर काय पुढे येऊन बस सर्व. मंडप काय टाकलाय, मंडप टाकायला लागत नव्हता. मीच झाडाखाली बसून कीर्तन केलं असतं, बरं झालं असतं. छान आहे, अजून एक उत्तर आहे का? जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक. माणसाला महाराज काही नको, चांगल्या गोष्टीचा जिव्हाळा पाहिजे, चांगल्या गोष्टीचं प्रेम पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं कैलासवासी बारकू दगडू पाटील ने त्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या मुलाचं देहावसन झालं. घरामध्ये एक दुःख कसं तरी निवारते नाही निवारत, त्याचं दुसरं दुःख तयार झालं. आणि ह्या दोन्ही दुःखामध्ये हे कुटुंब परिवार आणि सगळ्यात महत्वाचं काय, मुलगा माणसाच्या देखत जाऊ नये. पण लय मोठा धोका आहे सध्या. तर असं झाले आपल्याकडे उलट व्हायला लागले. आईची देखत पोरग गेलं काय वाटत असेल त्या आईचे कांत करायला, एवढा खड्डा कोण भरून काढीन महाराज. सगळ्यात महत्वाचं काही असावा पण मुलगा घरामध्ये सुखी राहावा असं आईला वाटतं. आणि सगळ्या जीवनामध्ये एवढंच कुठं कुठं घडत नाही. म्हणून ने कुटुंबामध्ये ने परिवारामध्ये या सगळ्या दुःखातून सावरण्यासाठी सगळे नातेसंबंध कशासाठी असतात? दुःखातून दूर करण्याचं साधन म्हणजे नातेसंबंध, दुःख मोकळं होण्याचं साधन म्हणजे नातेसंबंध. या दुःखातून परिवर्तन व्हावा, ती पुन्हा चांगल्या मार्गाला लागावा, पुन्हा त्या उपजीविकेचं साधन किंवा पुन्हा काम चांगलं करावं, याच्यासाठी नाते परिवाराने सपोर्ट द्यावा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, अनेक महापुरुष जन्माला आले, पण जाताना ह्या माणसाने एकच केलं की जाताना समाजासाठी जगले. म्हणून दुसऱ्यासाठी जगणं, दुसऱ्यासाठी ध्येयार्पण करणं, याला एक वेगळी दिशा आहे आपल्या जीवनामध्ये. आपुली हित आपण म्हणतो, पण जो असे धन्य माता पिता याचा अर्थ असा आहे, जे मुलं तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा. भाग्यवानाचं लक्षण आहे. काही माणसं जन्माला येतात पण काहीच करत नाहीत, आम्ही तसेच गेले. पण ज्यांची कीर्ती अमर आहे त्याला अभंग एक उत्तमचे ओरे कीर्ती. प्रत्येकाला तुम्ही पाहिलं असं नवा कपडा घेऊ द्या, 2-3 वर्ष घालू दे, ते कपडा कसा होतो का नाही, त्याचा काय जातो. माणसं म्हणजे गेल्या वर्षीच मंडप घेतला, पण ते म्हणजे उन्हाळ्यावर वापरला आणि ऊन जास्त होतं, कलर गेला. या वर्षी आपण ऊस लावला आणि ऊसाला 2-3 महिने लेट झालं बा, कारखान्याने नेलंय. काय आलं त्याला, आले का नाही, जसं तुरा आला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला बरं का, तुम्ही वस्तू कोणती घ्या तसं शरीर आहे. गेल्या वर्षी जे शरीर होतं ते या वर्षी, गाडी घ्या, बंगला बांधा, सगळं करा, शेवट ह्याचा असा आहे की याला जीर्ण आहे. प्रत्येकाच्या मोठं ठेवायचे का ठेवायचं बघा, ते लेकरू लाज होते ठेवायला, ते माणसं द्यायची सवय नाही. आणि एवढं कडे एकच घेऊन गेलो भाऊ, मला वाटलं बरं झालं इकडे ठेवायला येते. एक उत्तर आहे का पोरांना. आणि काय होतं माहिती का, तुम्ही कधी बी काय करा, श्रीमंत विचार काय न्यायचं नाही, जवळ गेलं कुठं ना झालाय, ती कोणती वाडी हे जवळ कुठे आहे. आम्ही त्यांना विचारलं जवळ का, ती म्हणले हेच, दोंडेवाडी हेच. आता जायचं कुठं, आम्ही पुन्हा विचारायचं, दोंडेवाडी नाही आम्हाला जवळ केलं जायचं, अहो ते म्हणायचे हेच आहे. आता झाला का कुठं ना, ती एक तर आम्हाला म्हणलं पेलीत का काय सुधारणा यांना काय लोक. आता खरं सांगा, एवढा काल लोक शिर्डीला गेले,
मग खरं सांगा, शिर्डीहून आल्यावर आनंद व्यक्त करावा का नाही? काय अवलादीनं चिकन खाल्लं का? काय दलित रे. अरे देवाला गेलं आणि घरी आणून मांस खातो तू. काय म्हणले बाबा, 2-3 दिवसात गोड खाऊन चव गेली तोंडाची. किती पापी आहे तो. आणि आम्हाला त्यांच्या घरी गेले का लोक म्हणते खा थोडं. आता काय खा? एक उत्तर आहे का? देवाहून आल्यावर हे पाप करत असतील, कशाला करायचं? बरं खाऊया, तुम्ही किती खा, मरण आहेच आहे ना. तुम्हाला माहिती का, सगळ्यांना मरण आहे, सगळ्यांना मरण आहे. त्याला हरिभूती जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ. प्रभू जर तुम्ही मरणारच आहात तर मांसाहार करून मरण्यात काय मजा, वाईट वागून मरण्यात काय मजा? चांगला आनंदच घ्यावा. आता शिर्डीमध्ये किंमत काही नव्हती शिर्डीची, आज काय आहे? मग शिर्डीची किंमत शिर्डीमुळे वाढली का बाबामुळं? नाही तर शिर्डी शिर्डीच होती, पण आता बाबा आल्यामुळं किंमत वाढली. मग शिर्डीचं नाव मोठं झालं, पण कशामुळं? याला उत्तर कळलं का? आळंदी पहिलीच आहे, पण आळंदीमध्ये ज्ञानोबा नाही गेले. हो, आई आईच आहे, पण आईचा एखादा मुलगा जर कर्तव्यशील झाला, महिला म्हणलं शेजारच्या जावचं ऑपरेशन झालं, जावच तिचा मनकेचं ऑपरेशन केलं आणि त्या जावाला घरी आणलं आणि जाऊ भेटायला गेली, हिला तोच आजार, तिच्या तशा पायाला मग यायच्या तशा हिच्या यायच्या, मग हिचा असा पास झाला. जावला आणलं याचा अर्थ मला पोरग, पण जावचं पोरग चांगलंय म्हणून तिला नेलं. 50,000 खर्च केला, 2.5 लाख वरून आले. जावाला नेईल का? मग तिनं तिच्यापाशी बसून रडावं म्हणावं, तू नशीब चांगलं, माझं नशीब फुटक. याचा अर्थ नशीब फुटक आहे का तिचे माणसं प्रयत्न करीत नाहीत? माणसं प्रयत्न करीत नाहीत, नशीब विशीब नाही. लोकांनी काय केलंय, उगत नशिबात नाही. आता यावर्षी पाऊस नशिबात नाही. काय पाऊस ही निसर्ग आहे, ते त्याच्यावर अवलंबून आहे. ते तुमचा काय संबंध आहे? लोक म्हणते बाबा यावर्षी कमी झाला, तो त्याच्या हातात आहे. हा एक नक्कीच आहे, पाऊस होणार आहे का नाही होणार आहे हे तुम्हाला माहित नाही, अंदाज आहे. आता ते आमच्याकडे ते एक हे काय त्याचं नाव, पंजाबराव, त्या गड्याचं असं काम खास आहे, लई येणार मोठा येणार, 2-3 दिवसात पडणार, हा पडणार. काही वेळेस असं झालं, अंदाजच चुकला, मग द्राक्षवाले लागले महाग. येणार म्हणल्यावर त्यांच्या द्राक्षाला गिराईकच नाही ना पुन्हा, येणार म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. आणि काही वेळेस काय म्हणतं माहिती का, तुमचा भाग थोडा बरा आहे, त्या भागामध्ये नाही पाणी नसू द्या, पण मार्केट चांगलं आहे, या भागातले लोक शेतकरी बरे, दूध आहे, धंदा आहे, सगळं चांगलं आहे. हीच पट्टा, आमचा पट्टा नाही पट्टा सारखाच आहे. आमचं बीडचं ना तुमचं काय फरक आहे? कारण तुमच्या जमिनी मोकळ्याचे ना आमच्याही मोकळ्याच आहे. तुम्हाला तरी कुठून तरी कॅनलचा आधार असं, आम्हाला तो आधार आयुष्यात, आम्हाला उलट ऊस तोडायला जायचा आधार चांगला आहे. 2-3 लाख रुपये ऊस तोडायचा, ते तुम्ही काय तेवढे कुठं जाती नाही. पहिलं कवा जात असते तर तो काळ गेला, पण आता तुम्ही कसं आहे, दूध धंद्यामुळं नाही काय म्हणलं तर कुक्कुटपालन, इकडे कसं कुक्कुटपालन का आहे, ते व्यवसाय आहे. व्यवसाय करायला महाराज आमच्याकडे एक मोठे माणसं आहेत, आमदार आहेत, आणि त्यांचा कुक्कुटपालनाला फक्त पिल्ले पुरवायचा धंदा आहे, हॅचरीचा. मोठे माणसं सुद्धा हे धंदे करतात, पण त्याला पुरावा असा आहे, आपल्याला कोणतंही काम केलं तर उपजीविकेसाठी अमरत्व आहे का? जसं आता बाबा गेले, बाबा नंतर त्यांची पिढी पुढे चालणारच आहे, पण पुढच्या पिढ्यांना आपण काय द्यायचं याला किंमत आहे? काही माणसं पुढच्या पिढ्यांना वैरी देतात, दुश्मन देतात. हो, शेजाऱ्यासोबत नुसते भांडण. एक म्हातारं मेले आमच्याकडे, 47 केसेस आहेत. ते ना तू सारखं ह्याच्यातच जाते कोर्टातच, हे झालं का ते वकील, ते झालं का, कितीतरी दिवस आणि कितीतरी दिवस तुम्ही हे प्रयत्न करण्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये माझा उद्धार कसा होईल, मी अमर कसं होईल, म्हणून कधीतरी मरणानंतर अमर होणं म्हणजे कीर्ती रूपानं शिल्लक राहणं, त्याला अभंग आहे, उत्तमाची उरे कीर्ती माग. पण तुकोबाने म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला जे लोक कोपले ते पाटील होते. कोपला पाटील
सांगितले तुकोबारायला जिवंत म्हणे कुणी. आता तुकोबारायला कुणी नाही नीट बोललं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कीर्तनात बसायचे म्हणजे बाकीचा काही संबंध आहे का? आहे का काही संबंध? कुणी किती वाईट बोलू द्या, पण राज कीर्तनाला बसल्यावर मान्य झाले ना सर्व मान्य. मग छत्रपतींचे विचार लई गोड होते. मधून कधीतरी भेटण्यापेक्षा कीर्तनात जाऊन बसायचं. कीर्तनात बसल्यावर फायदा काय झाला, जे तुकोबारायला लोक निंदा करीत होते ते सगळे स्तुती करायला लागले. वा वा वा, कोण आनंद ते नाही कळलं. आजच्या कीर्तनला समजा उदाहरण येणार नाही, पण मुख्यमंत्री आले कीर्तनला आज उगच दुपारी झाली एक खडे, हे तुमचा रस्ता नाही का? याला उत्तर कळलं का? तुम्ही मोठा माणूस आल्यावर सर्व मान्य ठरतात. याचा अर्थ असा आहे, संगत ठेवायची पण कुसंगे नाडीला साधू जायचं. संगत सज्जनाचीच करायची, दुर्जनाची करायची नाही. का करायची नाही? त्याच्यामुळे दिवसामध्ये आपले दिवस वाईट जातात. एक विचार सुद्धा दिवसभर सज्जनाचाच करायचा, दुर्जनाचा करायचाच नाही. आता आपण विचार काय करतो माहिती, त्यांचं बरं बाबा, बोरला पाणी लागलं बाबा, त्यांच्या लागलं नाही, आपले लागलं. तो विचार त्यांचा करायचा नाही, आपला करायचा. काय माणसं आडमुठे मेंदूचे आमच्या लाईनीत घेतला. तू खाली होता का? तुला बळीचा पाव नाही का पातळा? त्यानं घेतलाय घेऊ दे, तुला काय होतं याला किंमत आहे. त्याला सुंदर उदाहरण आहे, माझ्या जीवनामध्ये माझं कसं कल्याण होईल याला किंमत आहे. आणि आपलं कल्याण कशाला होतं माहितीये का? आपण निर्मळ अंतकरणानं राहिला तर कल्याण आहे, नाही तर नाही. त्याला एक सुंदर उदाहरण सांगतो. वाल्या कोळ्याच्या सानिध्यात नारद गेलं, भजन नाही करता आलं त्याला. नाही कळलं तुला? वाण्याचा उद्धार झाला पण नारदाचं भजन गेलं ना. नारद चुकलाचा, नारदाचं सगळं चांगलं झालं पण नारदाला भजन येत. नारदाला एकच भजन येते, कोणतं? नाम तुझे रे, नाम तुझे. सानिध्यात नारद गेलं. नारदामुळे त्याचा उद्धार झाला. वाल्मिक ऋषी झालं ते, पण त्याला सुद्धा प्रक्रिया करावी लागली. अंगावर वारुळ आलं. वारुळ इतकं चिंतन केलं तेव्हा ते ऋषी झालं. वारुळ अंगावर उगवल्यावर काय होतं त्याला? आता लोक म्हणते बा, तुम्ही वारुळाला जाते का नाही कधी कधी नागपंचमीला? आणि दुधाची वाटी घेऊन जाते. कुठं होती त्या तू? बरं का होती त्या? मध्ये कोण आहे? नागोबर. त्यानं ठरवलं जवळच्या सगळ्या आल्यात यावर. खरा साप जर ह्यांना दिसला, या दूध पाजतील तो. एक माऊली नाही थांबायची. चतुर्थी दिवशी यांना पाहिलं का, गणपतीच्या शेजारी उंदीर असतो धातूचा, त्याला मोदकच दाखवितील. भया 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 भया. गणपतीची सेवा, उंदराची सेवा. उंदराची सेवा का म्हणून माहितीये का? त्याचं वाहन ना ती. घरात 10-12 उंदरे इकडून तिकडे पळत आहे, त्यांना कोणी विचारित नाही. उलट शेंगदाणे औषधात काढून वर माळ्यावर टाकीते का? मग गणपती कसा प्रसन्न होईल? उंदीर मारायचा आणि गणपती प्रसन्न होत असते. उंदराचं खाद्य, मांजराचं खाद्य कोण आहे? ते मांजरीनच खावा का तुम्ही मारावं? आणि काय बाया म्हणते, आज 2 सापडले, उद्या 2 सापडतील. तेवढंच काम तुला. आणि एक उत्तर आहे का? उंदीर मारल्यानं गणपती प्रसन्न होत नाही. तेव्हा काही लोक तर उलट बोलून दाखवत, तुमच्या ध्यानात उत्तर आहे का?
माणसाने माणसाशी कसं राहावं याला किंमत आहे. अरे ही जावा जावा आहेत 20-20 वर्ष जावा बोलत नाहीत अशा मारक्या म्हशीसारखं पाहत्या. 20 वर्ष बोलत नाहीत नुसते अशा पाहत्या. हो 3 पुरीचे लग्न झाले पण अशी पाहत नुसते. अशी कुठं जावा असावं का? आणि एकाच घरात राहायचं वाटेवर भांडे घासायचे आणि एकमेकीला बोलायचं नाही. काय पाप आहे महाराज. हो आणि पुरीचं लग्न जवळ आलं गेले आमंत्रण द्यायला. तुम्हाला एक माहिती का नसेल तर सांगतो. आमच्याकडे त्या दिवशी आमचे आजोबा गेले मी पाहिलं. आजोबा गेल्यावर मी पाहिलं जी भाऊकी कधीच दारात नाही आली ती भाऊकी आजोबा गेल्यावर संध्याकाळी भाकरी घेऊन कुठे आले. बरं आले तर आले त्यांच्याच भाकरी मिक्स केल्या आम्हालाही खाऊ घातल्या आणि त्यांनाही खाल्ल्या. कवर 10 दिवस आणि आता बाबाचा 10वा विवाह आवरला आणि आता तीच भाऊकी भांग कोराय तयार. हे किती पापी आहेत. आणि मेल्यावर कशाला जातो. तो जिवंतपणे आहे पडलेलं आहे त्यावेळेच आहे आणि मग भाकरी सोडून खाय त्याच्या पुढं त्याला काय होईल माहितीये का. त्याच्या डोळ्यात एकच दिसल सगळे एकत्र आले कडे. आता ही पुरी सुद्धा अशा खास आहे आई जवळ जिवंत आहे तर याच नाही. आले मी शाळेचं पोराचं शिक्षण चालू आहे पाहते त्यांना सुट्टी नाही. उद्या बघते आले एकदा येते आणि परत माघारी निघून जाती आणि काय म्हणते माहिती का भाऊजाईला दाब देती. हा बघ मग म्हातारीला जर नाही पाहिलं ना मग सही देणार नाही अशी दाब टाकी ती कुणाला भाऊजाईला. आणि इथून नाशिक पर्यंत गेली का फोन येतो भावाचा आई गेली ये माझ. मग इथं होती तर इथंच राहावा का नाही अंदाज पाहून तरी. आणि काही तर अशा खास आहे कवर राहावा आता हे काही जाईना. तू का वाट बघायला राहिली का काही करत. मी तर म्हणतो ह्या भेटा येणाऱ्या माणसाने एक तर काम मुक्त होऊन यावा नाही तर इथं कळून नाही. मी मला ते माणसं शेजारी आजारी माणसं शेजारी एक तर माणसं मी खोटं बोलत नाही. मग ऍक्सिडेंट झाला मला 2-3 मावशी भेटायला आल्या. आमच्या 2 चुलत आणि 2 सख्या होत्या. ती एक तर अशी क्वालिटी होती माझ्या शेजारी बसून सफरचंद खाच. काय डोकं लाव हे प्रेम नाही महाराज. एक सुंदर उदाहरण आहे का प्रेम कसं असतं त्याला बघा प्रेम सुख दे प्रेम. हे उड्या आणते त्याचं कारण हे तरुण आहे. तुम्ही हाणल्यावर असं जगन का माणूस. आता कोणते म्हातारे माणसाला विचार का गुडघे गेले खा गेले आता कवर राहतील सगळे कुणाला गुडघे. आणि कोणती आजी आम्हाला काही झेडते तेवढं गुडघ्याला औषध आहे का. मी म्हणलं कापून टाकल्यावर राहते ठोवाचाच नाही गुडघा उग कुठाना झालाय. आता मी तुम्हाला का सांगतो माहितीये का जवळ आलेल्या महिलेनं आता ही तुम्हाला प्रक्रिया सांगू बरं का. जवळ आलेल्या महिलेनं आई जाईपर्यंत राहावा बरोबर आहे का नाही जाऊ. आता ही जुन्या काळात जर कधी चुलती जरी आजारी असली तर बाया 2-2 महिने राहायचे हो. तर काय होतं एकत्र कुटुंब होते. आता एकच पोरगण एकच सून कुठं राहायचे आणि त्याच्यात वेगळे काय बाया म्हणल्या मग घरच मला सुटीत नाही. तू घराला सुटीत नाही का घर तुला त्याच घरातून तुला काढून देतात. कोणी सुद्धा त्या घरात तुला जाळ असं कधी घडलं का लय लखपती माणूस बंगल्यात जाळ नाही 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 नाही. माणूस मरून गेल्यावर महाराज त्याला सगळ्या विधी करतात. आता ते गवऱ्या बिवऱ्या पहिले वापरायचे आता गवऱ्या कमी झाल्यात. आता काय झालंय डायरेक्ट रिक्षा पाठवते लाकडं आणते
लाकडाला जर ते थोडं वल्ले बिल्ले असते तर मग पुढचा मेंदू अजून लोकांचा टायर टाकते. टायर नसतील तर ठिबकच्या. ओ काय डोकं लाव, साखर टाकी ते फक्त पेटवायची तयारी जास्त आहे भाऊ. पण काही तो वाट पाहिली आणि जरा सगळे आग लागली सगळ्या बाजूला. लोक म्हणते आता झालं बा, चला घरी. का आता पेटलं. त्याच्यात आता राहिलं नाही. सावडायला आलेले माणसं सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, एकदा राग भरून देत्या. कधी विचार केलाय का अरे त्यानं 10 एकर शेती घेतली, 10 लाख रुपये एकरनं. आता तुमच्याकडे तर 10 लाख मिळतच नाही एकर. हो, त्यानं 10 एकर शेती घेतली 10 लाख रुपये एकरनं. मग त्याची कोपऱ्याला कुठेतरी राग टाकली का शेतात? कधीतरी टाकली का? एवढे मोठे 300 एकरचे मालक, त्यांची राग सुद्धा लोक शेतात टाकी देत आणि आपले माणसं नेऊन कुठं टाकी दे. बर गंगेला टाकल्यावर अख्ख्या गंगेची घाण कुठं? नाशिकून आलेली गंगा आहे ना, मग एवढी वरली घाण कुठं येते? आणि पवित्र बापाची राग कुठं टाकायची? पण राग गंगेत टाकून आत्मा काय होईल? तुमचं तरी बरं आहे, आमचे नाशिकला येतात नांदेडहून, त्याला 10,000 रुपये गाडीला भाडं आणि ते म्हाताऱ्याचे हस्ते इथं आणून टाकते. आणि इथल्या नगरपालिकेने त्या दिवशी 3 ट्रक हस्त्या काढल्या, हाड 3 ट्रक हाड काढले JCB-नं आणि ती कोलगेट वाल्यात गेलेत बारीक करून. लोक आणले पुन्हा दात असं कोलगेट. काय डोकं राव, मला खरं सांगा, नदीमध्ये हाड सुद्धा त्यांना ठुले नाही, ट्रक लावून JCB लावून काढले. इतकी लोकांची हाड मध्ये नदीत टाकण्यापेक्षा नदीत लोक रुपया टाकीत आहेत, नदीत कपडे टाकीत आहेत, म्हाताऱ्याचे जुने कपडे, म्हाताऱ्याचे जुने कपडे टाकले का नाही तुमच्याकडे? हो, ते गोदड्या बिदड्या. बरं तुम्ही चांगला माल नाही का खराब? आणि म्हातारीचे दागिने काय करते? ठेवून द्यायचे ना. मग जाऊ दे, म्हातारी सोबत 2-3 तोळे सोनं बाई, सोनं म्हणजे चांगला माल काढून ठेवा. म्हातारीच्या किती खिशात 50,000 रुपये काढून ठेवते का? मग तुम्ही जी वस्तू कामाची काढून ठेवत्या आणि जी वस्तू कामाची नाही ती काय करत्या? आणि हे सगळं म्हातारं पाहत विठाला विठा. सावडण्याच्या नंतर माणसं दहाव्याची वाट पाहते, पण रोज बरं का, रोज पिंडदान आहे. पहिला दिवस आहे, दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस आहे, रोज पिंडदान आहे. पण आपण ते एकच पिंडदान करतो, केवढं? 10वेच. आता त्याला लई सुंदर उदाहरण आहे. ह्या जीवाला एक सुरुवातीलाच ज्या दिवशी सावडलं त्या दिवशी आपण ते बिस्किट काय असेल ते पदार्थ देखून तिथं ते काहीला तिथं क्वाटली ठेवा लागायला तेव्हा खावला यायला. ते जरा अवघडच झालंय आता. त्या दिवशी तंबाखूची पुडीत पाहिली ना, हे काय ठेवली कावळा उलटे मी तुझा, त्यानं पुडी आधी उचलली मग पिंडच पुडी. बरं कावळ्याला, आता कावळ्याचा काय दोष आहे? तुम्ही व्यसन जे करता हे व्यसन तिथं ठेवायची काही गरज आहे का? पण लोक म्हणते कावळा येत. आता खरं सांगा, कीर्तन करत आणि कावळ्याचा काही संबंध आहे का? उगच बेजार करते. ते खाटावर बाबा बसले, बाकीचे म्हणते चालू दे थोडे दिवस, थोडे कावळा येतोय. आमचं काय संबंध? आम्ही त्या बाबाला ओळखीलंय का? काय पाहिलं का? आमचं कुठेतरी प्रवचन ऐकलं म्हणून त्या बाबाला आम्हाला बोलवलंय. एक उत्तर आहे का? पिंड स्पर्श करायचा असेल तर त्याला जिवंतपणे चांगलं सांभाळावं लागेल, तेव्हा येईन का नाही? मग काही सुना म्हणत्या सगळे गेल्या पाया पडून आल्या, काही बाया म्हणते ना आता एकटी सून राहिली तू जा बाई. सुना काही उठत नाहीत बघा, सगळं घर उठल पण सून का उठत नाही? तिला माहिती आपण म्हातारीला लई त्रास देईल, आपण गेल्यावर तर कावळा यायचा तो बंद होईल. एक उत्तर आहे का? माणसं माणसाची सेवा करत नाही. आणि माणसं अनेक सांगा जवळ त्यातून नाही तर ह्या वाडीतून तुम्हाला काही न्यायचं नाही, कोणी न्यायासाठी आलंच नाही. काही या जगात एकच जाणार आहे, कीर्तीशील जाणार, आणि ती कीर्ती सुद्धा थोडी दिवसाची. एक अभंग आहे त्याला, ए देऊन नाही आले अवतार. किंवा आपण नाही का श्राद्ध करतो ना, तिथपर्यंत वर्षभर बरं का, ते माणसाचा आत्मा त्या दरवाजाच्या वरती चौकटीला असते. म्हणून माणूस गेल्यावर 10 दिवस जी माणसं तिथं राहतात ना, बाया सगळे कोणी राहतात ना,
त्यांना त्या माणसाची निंदा करायची नसती. काय करायची नसती? त्याची जेवढे चांगले गुण आहेत तेवढेच बोलायचे असतात, कारण ते तिथं बसून ऐकते. कुठं? आणि हे तिथं घरातच काय करते ती? बरं झालं गेलं, लय त्रास देत होत, असं कुठं म्हणावं? आणि हे सगळं ते ऐकतोय. वर्षभर आपण पिंड करतो, आपलं वर्षभर आपण दर महिन्याला जेवायला करतो का नाही? दर महिन्याला जे जेवायला उपास करू जे घालतो ना, का घालतो? आजचा दिवस. पण आजचं एकदा झालं, पिंड झालं, आज झालं स्वर्गाचे दार मोकळे. माणसं मध्ये गेलं बा. माझं तर वैयक्तिक मत आहे, आता ऐका. तुम्हाला स्वर्ग तुम्ही बघायचे का? तुम्हाला आता उत्तर आहे का? स्वर्ग कसं आहे सांगतो एका वाक्यात. ज्यांचे मुलं चांगले, ज्यांच्या सुना चांगल्या, ज्यांचे लेकरं चांगले, आणि जे काल दिवाळीला एकत्र जेवायला बसले, त्यांना काय आहे? हो हो, बरोबर काय? आणि आज ननंद यायची, भाऊजाई माहेरात गेली, काय आहे? आज ननंद यायची आणि भाऊजाई कुठे गेली? आज काय आहे तिला? काय ती स्वर्गात आहे का? अरे ती यायच्या अगोदर जर हे तिकडे गेली तर ही नरकच आहे ना. त्याला पुरावा आहे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहे त्यांचे चिरंजीव. परिवार आहे चांगला, नातू मुली नाती परिवार सगळं आहे. खरंच सांगा बरं, सगळ्या परिवाराला भरल्या घरामध्ये सोडून बाबा गेले. काही नेलं का तुमच्या घरातून? काही गुंठा तरी, एखादा फुटका म्हणे, मग काय नेलं का? इथून मग कुणीतरी काही नेलंय का? 9वी मर गए, 10वी मर गए, सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल के सभी मर गए, तपी संन्यासी हाकीम जोगी सगळे मरायला झाले. कोण आलं नाही आला? नाही कळलं पुढे दुसरं. तुम्हाला दुसरं काही नाही कळलं. ही काय पिंगळा म्हणायचा कशासाठी म्हणायचा माहिती का? लोकांना कळावं. हे तरी नाही कळलं, हे तरी नाही कळलं, पुढं दुसरं येईल, हे तरी नाही कळलं. पिंगळा काय म्हणतो? दारात बसून वाल्या आल्या, सरत शेवटी बा काळ बांधून नेही न सरत शेवटी बा. आपण त्याला ती जेवारी देतो ना, काहीतरी नवे कपडे पिंगळ्या देते का नाही तुमच्याकडे? एक जनार्दनी आमचे काय बजाईल, काय जाईल कुणाचं? पिंगळा माधुरी बोली बोलत नाही का? आपल्याला सगळ्याला जायचंय निघून. आज मेला पंजाबेला बाप बसला
मेला बाप मसन गेला देखत देखत नातू बनतो तोही पैसा झाला. मेले खास गोड म्हणले बरं का बाबा. नितीन महाराजांचा गोड आवाज आहे. सगळ्यात सपोर्ट करायला मुलं चांगले आहेत चैतन्य महाराजांचे आणि चैतन्य महाराजांनी चांगले मुलं शिकवलेत. विठाला विठाला आपुली आपण करा सोडवण संसार बंधन. आपली संसारातून बंधन मुक्त व्हावं आणि मुक्त होता परी बळे झाला आणि घेऊन या छंद. हे माझं माझं जी म्हणतात त्याला सुंदर उदाहरण आहे. देव माझा म्हणावं त्याला अभंग आहे ना. देव माझा माझा माझा